असं मी त्यांना सर्वांना आवाहन केलेलं आहे। मी डॉक्टर एस चौगुले यशवंतराव चव्हाण कोल्हापूर विभागाचा संचालक यांना त्यांना आपल्याशी संवाद साधित आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धेला आता सुरुवात झालेली आहे। या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्य आणि बेळगाव या येथील सर्व विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची सोय करण्यात आलेली आहे। यामध्ये जवळजवळ 252 विद्यार्थी आणि 43 विद्यार्थिनी अशा एकूण 18 आयटममध्ये भाग घेत आहेत। त्यात 100 मीटरमध्ये जवळजवळ 126 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे। 200 मीटरमध्ये 85 विद्यार्थी असे सर्व विद्यार्थी बघितलं तर 1038 विद्यार्थी वेगवेगळ्या आयटममध्ये भाग घेतलेले आपल्याला दिसतील। मुक्त विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून फक्त शिक्षणाबरोबरच क्रीडा व्यवस्था म्हणा किंवा युवकांचं संगीत म्हणा या सगळ्या गोष्टीकडे आता लक्ष दिलं जात आहे आणि त्यामुळं या क्रीडा व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनी पुढे यावं। आणि त्यांना मगाशी मी उदाहरण देखील दिलं, एखादे व्यक्ती नोकरी मिळवून आयुष्यभर जास्तीत 50 ते 60 लाख रुपये मिळवते। तेच जर एखादा खेळाडू एका खेळामध्ये भाग घेतला तर तो जवळजवळ एकाच वर्षामध्ये एकाच ह्याच्यामध्ये 60 लाख मिळवतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे, आपली प्रकृती चांगली राहते आणि त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी खेळाकडे लक्ष द्यावं असं मी त्यांना सर्वांना आवाहन केलेलं आहे।